गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय चॅनल @बनवकर 3705. तुम्ही सगळे कशा आहात? एकदम कडक लाल भडक. तर मित्रांनो, आज आहे वार गुरुवार आणि आजची तारीख आहे 2 आणि काल परवापासून आपल्याला पाऊस एवढा जबरदस्त पद्धतीने सुरू झालेला आहे. तर आज आपण चाललेलो पावसाचा आनंद घेण्यासाठी, म्हणजेच आपण चाललेलो आहे गालेश्वर डॅम जवळ. तर गालेश्वर डॅम जवळ जायचं कारण काय मित्रांनो, की तिथे जर पाणी भरलं तर समजायचं आपल्या इथे सर्वीकडे मस्त पाणी भरणार आणि आपल्या आजूबाजूचं जे निसर्गरम्य आपलं वातावरण आहे ते आणखीन सुंदर होणार. तर आपण तिथं जाऊन आज बघू तिकडचा हाल आपण कसा आहे, काय आहे. तर माझ्यासोबत कोण कोण जाणार आहे हे मी तुम्हाला गाडीमध्ये दाखवणार आहे. आणि काय नवीन नवीन वेळ काय नाही. आपण जाऊ पटापट गाडीवरला गेल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. तर फायनली मित्रांनो, आम्ही लोकांनी आता गाडीमध्ये डिझेल टॉपअप केलेला आहे आणि आपण लागलेलो आहे सुकापूरच्या रस्त्याने चाललेलो आहोत आपण गाडेश्वरच्या दिशेने. तर माझ्यासोबत कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवतो गाईज. पप्पा आहेत, मम्मी आहे, भक्ती, दुर्वा, कियांश आणि संविधान. आपल्यासोबत एवढी लोक आहेत. सिद्धार्थ आलेला नाही आहे कारण त्याला टी व्ही बघायची होती घरी, म्हणून तो घरीच थांबला आहे. आणि मित्रांनो, जरा माझी दाढी इग्नोर करा. काय झालेलं आहे, याला 2 दिवस आपल्याला वेळ नाही म्हणून शेविंग करायला काही मी गेलो नाही. तर मग चला पटापट जाऊयात गाडेश्वर डॅमला. बघूया तिकडचं नेचर काय म्हणतंय, कसं काय आहे, ग्रीनरी तिथली कशी आहे. तर मजा येणार आहे. स्टे ट्यून गाईज. राईट नाव मित्रांनो, आपण आकुर्लीच्या जवळ आलेलो आहोत. सुकापूरच्या आपण थोडंसं पुढं आलेलो आहे आणि आता आपल्याला पुढे चिपल्याची नदी लागेल. तर नदीमध्ये किती पाणी आहे, पाणी वाढलं आहे का नाही वाढलं आता कळेल आपल्याला. कारण आमच्या इथे विचुंब्याच्या नदीमध्ये तर बरंच पाणी वाढलेलं होतं. आणि आता बघूयात, एक 5 मिनिटात आपण नदीवर जाणार आहोत. तर नदीचं काय आहे, कसं काय वातावरण आहे ते देखील तुम्हाला दाखवतो मी गाईज. तर फायनली आपण आता आहोत काकाजीनी वाडीजवळ. आपण पाहू शकता खूप सुंदर वाडी आहे ही. आतमध्ये लग्नाचा हॉल वगैरे आहे. सेटअप पण खूप छान आहे तो, म्हणजे एकदम बरं वाटतं. आणि नर्सरी वगैरे काही सुंदर दिसते पावसामुळे. एकदम ग्रीनरी आणि एकदम अशी भरल्यासारखी वाटते, हिरवी छान वाटते एकदम. आता आपण चिपल्याच्या नदीवर पोहोचलो आहे. 1-2च मिनिटात तुम्हाला मी दाखवतो नदीमध्ये किती पाणी आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे चिपल्याच्या नदीवर आणि नदीला बऱ्यापैकी पाणी आहे. आपण पाहू शकता, आपल्याला एकदम क्लिअर दिसेल. बरंच पाणी आलेलं आहे चिखल्याला. आता आपण नदी क्रॉस करून आलोय पुढं. रस्त्यावर देखील पाणी जमलेलं आहे बऱ्यापैकी. थोडी गाडी फास्ट नेऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. बघा, पाणी बऱ्यापैकी वर उडतंय. आता आपण बोनशेत गावची कमान क्रॉस करतोय. राईट हँड साईडने आतमध्ये जायला रस्ता आहे. डायरेक्ट बोनशेत गावात जातो तो रस्ता. आपल्याला तिथं न जाता आपल्याला यायचं स्ट्रेट नेहऱ्याच्या इथून आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट. तो दादा बिचारा रस्त्यामधनं चालला होता, त्याची काहीच चुकी नाही. कारण रस्त्याच्या किनाऱ्यावरती एवढं पाणी आहे की किनाऱ्याने चालू शकत नाही माणूस. तर आपण पाहू शकता मित्रांनो, रस्ता एकदम चकाचक साफ झालेला आहे. आणि वरती जी झाडं आहेत ती किती हिरवी दिसतात आहेत. ते एकदम बघायला एकदम मन प्रसन्न होतं बघून. आणि आता आपल्याला इथनं नेरा आहे 1-2 ते 3 किलोमीटर, जास्त लांब नाही. आपण बऱ्यापैकी आलेलो आहोत पुढे. तर बघा रस्ता किती सुंदर वाटतो, एकदम शांत आणि एकदम सरळ रोड आहे हा. जे आपल्याला कर्वी रोड आहे, जे वळणाची जी रोड आहेत ते आपल्याला पुढं गेल्यावरती आहेत. पण सध्या हा पनवेल टू नेऱ्यापर्यंतचा जो रोड आहे एकदम स्ट्रेट आहे. बघा काय सुंदर वाटतंय. पुढे जे तुम्हाला मित्रांनो गर्दी दिसते आहे तो आहे नेरा गाव. राईट साईडला गाव आहे आणि समोर महालक्ष्मी नगर आहे. आणि तुम्हाला सांगू का, जे इथली लोक आहेत त्यांना तर माहिती आहे, पण जे बाहेरनं बघतात त्यांच्यासाठी एक माहिती आहे की इथे वाजे म्हणून गाव आहे. तिथे सलमान खानचा फार्म हाऊस आहे. तर सलमान खान नेऱ्याला नेहमी स्पॉट झालेले आहेत, नेहमी इथे दिसतात. एक वेळी जेव्हा त्यांची जिप्सी खराब झाली तर त्यांनी अक्षरशः इथनं रिक्षा चालून घेऊन गेलेले आहेत. ते रिक्षावाल्याला पाठीमागे बसवलं आणि सलमान खान स्वतः रिक्षा चालून त्यांच्या फार्म हाऊसपर्यंत घेऊन गेलेले. ते पण खूप व्हायरल झालं होतं सर्व. आणि आता आपल्याला इथनं रोड छोटा पण आहे आणि कर्वी पण आहे. तर खूप मजा येणार आहे या रोडला गाडी चालवायला, खूप भारी वाटतं. चला आता आपण जाऊयात जरासं पुढे आणि पाहूयात पुढे जाऊन काय नेचर बोलतोय आज. आज आपल्यासोबत नेचर काय बोलणार आहे तेच बघायचं आपल्याला.
कारण हा रोड आपण खूप लवकर एक्सप्लोअर करायला आलो आहे. पाऊस परवापासून चालू झाला आहे आणि भयंकर इथे पाऊस चालू आहे, म्हणून बोललो चला जाऊन बघूयात गाडेश्वरला पाणी आलं आहे नाही आलं आहे. कारण जेव्हा लास्ट टाईम आम्ही ड्रीम्स कॅम्पला आलतो त्यावेळेस तिथे पाणी जराही नव्हतं. तर बोललो आता बघूयात जाऊन कसं काय पाणी वगैरे आहे का नाही. तर प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी आता पाहू जाऊन, आणि पाहू शकता तुम्ही एकदम छान वाटतं या रोडला आज गाडी चालवायला. तर मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवतो गाडेश्वर डॅमच्या पाण्याची. आपण पाहू शकता मी आता शांतिवनच्या इथंशी आहे आणि पाण्याला फ्लो बघा काय सुंदर फ्लो आहे. हा छोटासा डॅम आहे, इथं लोक एन्जॉय करतात, पण आता पाणीने रुद्र अवतार घेतलेला आहे. आपण पाहू शकता एकदम भारी वाटतंय. तर मी आता काय बोलतो, मी जास्त काय तुम्हाला बोलत नाही, फक्त तुम्हाला सिनेमॅटिक एन्जॉय करायला देतो. आपण पहा काय सुंदर आहे, लोक इकडे तिकडे फिरायला जातात आणि आपल्या इथलं बघा आज पनवेलचा तो व्ह्यू आहे तो आता तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. एवढा सुंदर आहे, गॅरंटी देऊन सांगतो. तर फक्त तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा गाईस. तर मित्रांनो तुम्ही जसे सिनेमॅटिक एन्जॉय केले, कसे वाटले सिनेमॅटिक मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आता तुम्हाला काय दुसऱ्या साईडचा व्ह्यू देतो, कारण हे दोन्ही साईडनी जी रिव्हर येते, जो दुसऱ्या साईडचा जो व्ह्यू आहे मित्रांनो एकदम सुंदर आहे, स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटणार. तर आलो आहे आपण आता ब्रिजच्या वरती. मी तुम्हाला दाखवतो दुसऱ्या साईडचा व्ह्यू. 2च मिनटं फक्त वाट पहा. तर तुम्ही पाहिले, मी तुम्हाला 360 व्ह्यू दाखवला. कसा आहे व्ह्यू प्लीज जरा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला आणखीन मजा येणार हा रेनी सीझनचे ब्लॉग बनवण्यासाठी. तर मी आता चाललो आपल्या गाडीजवळ आणि आता आपण इथून जाणार आहोत पुढे, कारण इथं एवढंच नाही या पुढे तर मेन आपल्याला गाडेश्वर डॅमला जायचं आहे. तिकडचं जो एन्व्हायरमेंट आहे तो बघून तुम्ही एकदम खुश होतात. तर मग आता आपली गाडी समोर उभी आहे, तुम्हाला मी माझी गाडी दाखवतो. तर आपण पाहू शकता माझी गाडी समोर उभी आहे. तर आता आपण चाललेलो आहोत गाडेश्वरला. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला गाडेश्वरच्या रस्त्याला. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आपण चाललो गाडेश्वरला. आपण परत गाडेश्वर रोडला लागलेलो आहे. आता आपल्याला जायचं पुढे आणि आपण वरती पाहू शकता वातावरण एकदम ढगाळ आहे. ढग कंटिन्यू दिसतात काळे काळे, म्हणजे आज देखील पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही. आता हा छोटासा आपल्याला आलेला आहे वॉटर क्रॉसिंग. तर मग इथनं आपल्याला दिसेल का पाण्याचा फ्लो. हो बाबा बरंचसं भरलेलं आहे हे, पण नाहीतर हे सगळं खाली झालं होतं. आणि याला पण आपण सॉरी गाईज, आपल्या राईट साईडची काच एकदम ब्लर झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही बाहेरचं. तर जसं आपण डोळ्यांनी बघतो तसं लेन्स जस्टिफाय करत नाही गाईज. तर चला आता मी जितक्या लवकर येईल तितक्या लवकर तुम्हाला गाडेश्वरचं दृश्य दाखवायचं आहे आणि मला देखील पाहायचं आहे. बघा पाणी रस्ता क्रॉस करायला लागलेला आहे. हे सर्व जंगलातलं पाणी बाहेर उतरतं. तर मी पण एक्साइटेड की बाबा लवकरात लवकर गाडेश्वरचं दर्शन घ्यावं, म्हणजे काय भारी वाटते गाडेश्वर बघायला, ते आपल्याला स्वतः आपल्याला बघायला भेटेल आणि तुम्हाला तर मी दाखवणारच आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता मी गाडीची AC केलेली आहे बंद आणि खोललेली आहेत काचा, आपण पाहू शकता. कारण हवा पण एकदम छान गारगार आहे. तर विचार केला की बाबा कशाला AC, आपण नॅचरल AC मध्ये आता आहोत. आणि आपण पाहू शकता हा रोड पण एकदम क्लासिक रोड आहे. आता बघा आपल्याला टर्न आलेला आहे
असं समजायचं की आपण कोकणामध्ये आलेलो आहे, जाग्या जाग्यावर टर्न आहेत आणि एकदम भारी वाटतं इथे यायला. हे बघा कंटिन्यू आपल्याला टर्न आहे इथं कंटिन्यू. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं आम्ही गालेश्वर मंदिरात गेलो होतो. खूप सुंदर मंदिर आहे आणि आता पाऊस देखील चालू झालेला आहे जोरात. तर आता आपल्याला डॅमकडे जायचं तर आहे पण समोरचं काय दिसायला मार्गच नाही आहे कारण पाऊस एकदम बेकार चालू झालेला आहे जोरात. तर चला तरी आपण हळूहळू पुढे जाऊन बघूयात कसं काय वातावरण आहे पुढे. असणार तर एकदम खतरनाकच वातावरण असणार आहे, त्याच्यात काय वाद नाही. तर बघू आपण जाऊन आता पुढे वातावरण कसं आहे. राईट साईडला आपण पाहू शकतो बराचसा डोंगर पोखरून ठेवलेला आहे आणि रस्त्यावर सुद्धा पाणी लाल कलरचं यायला सुरुवात झाली. हे सगळं डोंगराचं पाणी आहे. राईट साईडला फार्म हाऊस सुद्धा आहे कोणाचा तरी मस्त बांधलेला आहे. शॉर्टमध्ये सिंपल बांधलं आहे पण चांगला बांधलेला आहे. आता आपल्याला पुढे पुढे जाऊन बघायचं आहे डॅमवरती जायला आपल्याला भेटेल का ते आपला मेन पॉईंट आहे. आपल्याला मेन डॅमच्या वरती जायला भेटलं पाहिजे. आणि हा रस्ता आपण पाहू शकता एकदम कर्वी रस्ता, एकदम असा गोल रस्ता आहे. आता परत एकदा उलटा टर्न आलेला आहे. जे पण मित्र आपले नवीन असतील ते इथे येतील तर बाबा जरा सावकाश या. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्येच सांगेल कसं यायचं कुठनं यायचं. पण फक्त येऊन इथं काही गडबड करू नका, जीवाशी खेळू नका. प्रेमाने या, प्रेमाने एन्जॉय करा आणि जावा. कारण हा जो रोड आहे जेवढा सुंदर आहे तेवढा रिस्की सुद्धा आहे. कारण हा इथं अप्स अँड डाऊन्स खूप आहे रस्त्यामध्ये. डायरेक्ट कर्व आहे. छोटे छोटे जे असे कसे वॉटर क्रॉसिंग आहे हे पण खूप डेंजर आहे. तर लोक इथे मस्ती करायला बघतात आणि काहीतरी वेगळाच अपघात होऊन जातो.
आपल्याला डॅमची एंट्री तर बंद आहे, पण मी तुम्हाला डॅमच्या बॅक साईडने दाखवतो. बरंचसं पाणी आलेलं आहे. हे पाणी इथपर्यंत येतं, हे जे समोर दिसतंय ना, हे पाणी पूर्ण इथपर्यंत येतं. पण आता कसं 1-2 दिवसामध्ये एवढं काही लगेच भरणार नाही. पण सुंदर वातावरण झालेलं आहे एकदम आजूबाजूचं. पण पाहू शकता आपण ज्या आता जर समजा नेक्स्ट टाइम आलो तर आपण मध्ये जायचा प्रयत्न करूयात. तिथून रोड आहे, पण तो रोड कसा सध्या पोलिसांनी बंद केला असेल, त्याच्यामुळे पूर्ण रोड एकदम पॅक आहे. तो आपल्याला काय जायला एंट्री नाही. एकदा एक झलक घेऊन घ्या तुम्ही, बघा कसं काय आहे. सुंदर डॅम आहे एकदम. तर या बाजूने आपण जायचा प्रयत्न करू, तिथून पण आपल्याला डॅम दिसतो. आणि पुढं ड्रीम कॅम्प स्पेस आहे, सुंदर जागा आहे ती सुट्ट्यांसाठी. तुम्हाला दाखवतो मी, ते देखील एकदम छान फार्म हे बनवलेलं आहे. ते कॅम्प आउट स्पेस छान आहे. आणि वरती आपण पाहू शकता एकदम फॉगी क्लायमेट झालेलं आहे. डॅमच्या इथे येण्यासाठी तिथे मध्ये रस्ता आहे, तो रस्ता देखील मी तुम्हाला दाखवतो. आणि हा रस्ता आपण पाहू शकता, एकदम जागेवरती ट्विस्ट आहे. हा बघा टर्न कसा आहे, एकदम जागेवरती टर्न आहे. आपल्याला या रोडला हॉर्न मारणं कंपल्सरीच आहे. बिगर हॉर्न मारता आपण नाही गाडी चालू शकत. हे बघा गाईज, आपण आलेलो आहोत कॅम्पाउट जवळ. आपण पाहू शकता, एक बाहेरनं व्ह्यू घ्या. मी 2-3 वेळा येऊन गेलेलो इथं. हे आपल्या भाऊचंच आहे. हे बघा इथं बोर्ड लागलेला आहे. आणि हे आपण पाहू शकता, अशी एंट्री आहे. एकदम छान बांधलेलं आहे. आपल्याला जर आपल्या कुठल्या मित्राला यायचं असेल तर मला DM करा, तर तुम्हाला नक्कीच चांगला डिस्काउंट भेटेल, त्याच्यात नो डाऊट. पाहू शकता आपण, शेतीची तयारी जोरात चालू आहे. भात लावला पण असेल कदाचित. आणि वरती बघा काय भारी डोंगर आहे. तर आपण पाहू शकता, लोक पहिल्याच पावसामध्ये एन्जॉय करण्यासाठी आलेले. भाई कसला गेला खाली, भाईची मस्करीची कसकरी झाली असते आता, पण वाचला तो. पाहू शकता आपण, एकदम छान एन्व्हायरमेंट आहे. आता मी जास्त काय बोलत नाही, फक्त तुम्हाला एक सिनेमॅटिक दाखवतो इथला. एन्जॉय करा, एक 360 व्ह्यू. मित्रांनो तुम्हाला मी काय सांगू, मम्मी इथं खड्डा आहे, त्या बाजूने जा ना बाहेर. मित्रांनो, एक तर आपली पाण्यापासून फाटते, पण फक्त तुमच्यासाठी बघा इथं खाली आलेलो आहे. आणि तुम्ही लांब पाहू शकता, तिथं एक डॅम आहे. जो मी तुम्हाला वरनं डॅम दाखवला तोच डॅम, गाडेश्वर डॅम तिथंशी आहे. आणि पाणी एक्झॅक्ट येतं या डोंगरांमधून. हे ज्या ब्रिजच्या पलीकडचे डोंगर आहेत त्या डोंगरातून पाणी येतं. पाण्याला फ्लो एकदम अफलातून असतो. पण व्हिडिओ बनवण्याकरिता मी इथपर्यंत आलेलो आहे. प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक, एक शेअर, एक कमेंट नक्की करा, विसरू नका मित्रांनो. आणि वरती तुम्ही क्लायमेट पाहू शकता, एकदम फॉगी क्लायमेट झालेलं, एकदम छान वाटतंय. आणि आपल्यासोबत आपले मुलंसुद्धा आहेत, मम्मी पप्पा आहेत. तर मग चला आता आपण इथून जाऊयात पुढचं वातावरण बघूयात कसं काय आहे. आपण आलेलो सलमान खानचा फार्म हाऊस बघण्यासाठी, पण आपल्याला काय बघायला भेटलं नाही. तुम्ही ती ग्रीन कलरची जी बॉर्डर दिसते ना तुम्हाला, सलमान खाननी सध्या ते सगळं बंद करून टाकलेलं आहे. पहिले तरी आपल्याला गेट वगैरे बघायला भेटायचं, पण आता ते पण नाही. तर मी तुम्हाला त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूचा एन्व्हायरमेंट दाखवतो, एकदम छान आणि सुंदर आहे.
चला मित्रांनो, बाय. चला भेटू परत एकदा. A whisper in the air, humming softly to the leaving. I see a flame inside me, shining on the speeds of mine. My soul was weakening. I found you. My world is now complete. I thought it was impossible, but that's how things were to me. I love you, and it's not some reverie. I'll lay down in your arms, and there's where I wanna be.